ज्या निष्पाप मुलीला सगळ्यांनी असह्य समजलं, ती जेव्हा सोडासाठी उभी राहते तेव्हा मोठमोठ्या गँगस्टरचाही थरकाप उडवते. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत एक जबरदस्त सस्पेन्स थ्रिलर मूवी जिचं नाव आहे बेबी डू डाइट डू. कथेची सुरुवात होते मुंबई शहरातून, जिथे बेबी आणि दीदी नावाच्या दोन जुळ्या बहिणी राहत असतात. त्या एकमेकींची हुबेहूब कार्बन कॉपी असतात, पण त्यांच्यात एकच फरक असतो. बेबी ही लहानपणापासूनच मूकबधीर असते. ती बोलू किंवा ऐकू शकत नाही, म्हणून दीदी तिच्या पायात पैंजण बांधते, जेणेकरून त्या आवाजावरून ती बेबीला शोधू शकेल. त्यांचा बाप दारू पिऊन मरतो आणि आई मुलीच्या दुःखात वेडी होते. एक दिवस या दोन बहिणी 10x10च्या खोलीतून बाहेर पडून एका आलिशान 5 स्टार हॉटेलमध्ये फिरायला जातात. तिथे फिरताना बेबीची नजर जमिनीवर पडलेल्या एका कापलेल्या कानावर आणि रक्ताच्या थारोळ्यावर पडते, जिन्याखाली एक भयंकर माणूस एका व्यक्तीचा गाळ दाबून त्याला मारत असतो. मारणारा माणूस स्वतःच्या बचावासाठी त्या मारेकऱ्याचा कान कापतो. पळून जाण्याच्या प्रयत्नात तो मारेकरी दीदीला पाहतो. गर्दीत बेबी आणि दीदी एकमेकांपासून वेगळ्या होतात. तो मारेकरी दीदीला एका खोलीत बंद करतो आणि तिचा गाळ दाबून तिची हत्या करतो. बेबी हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहते, पण असह्य असल्यामुळे काही करू शकत नव्हती. एकाच रात्रीत बेबीचे संपूर्ण विश्व उद्ध्वस्त झालेले होते. अशा हतबल काळात PM जैन नावाचा माणूस जबाबदारी घेतो, पण ही दुनिया स्वार्थी असते. जैन तिला लहानाचे मोठे करतो, पण तिचे हतबलता वापरून तिला एक कॉन्ट्रॅक्टर किलर बनवतो. मोठमोठ्या व्यावसायिकांकडून पैसे घेऊन जैन बेबीकडून लोकांचे खून करून घेत असतो. बेबी आपल्या कामात इतकी परिपूर्ण बनते की कोणालाही संशय न येता ती शिकार करते. 20 वर्षानंतर बेबी लोकल ट्रेन मध्ये एका लाल छत्रीतून एका प्रॉपर्टी डीलरचा खात्मा करते आणि सहज पसार होते. बाहेर तिला त्रास देणाऱ्या 2 गुंडांना पकडून लेडी इन्स्पेक्टर अंजुम खान पोलिसांच्या ताब्यात देते. अंजुम बेबीला तिच्या शूज वरून लक्षात ठेवते. जैनचा मुलगा मन्नू देखील या कामात सहभागी असतो. शहरात एका पाठोपाठ 19 खून होतात, पण पोलिसांना खुनी सापडत नाही. याच दरम्यान सिद्धू नावाचा एक मुलगा कथेमध्ये येतो, जो कॉलनीत मुलांना संगीत शिकवत असतो. तो बेबीवर मनापासून प्रेम करत असतो. बेबी मूकबधीर आहे हे कळल्यावरही सिद्धू तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतो. बेबीच्याही मनात त्याच्याबद्दल भावना निर्माण होतात. दुसरीकडे जफर नावाचा एक क्रूर गँगस्टर आणि त्याचा भाऊ लकी शहरात बेकायदेशीर लकी टॉवर बांधत असतात. जफरचा एक कान कापलेला असतो. लकीचा अपमान करणाऱ्या मोरे नावाच्या बिल्डरला मारण्याची सुपारी जफर जैनला देतो. जैन हे काम बेबीकडे सोपवतो. बेबी हे काम पूर्ण करते, पण रात्री तिच्या दीदीचा आत्मा तिच्या स्वप्नात येऊन विचारतो, माझ्या कातिलाचा बदला घेतला का? बेबीला जाणीव होते की तिच्या मारेकराच्या शोधात होती ते अजून सापडलेले नाहीत, पण आता तिला सिद्धू सोबत नवीन आयुष्य जगायचे असते. म्हणून ती जैनला भेटून हे गुन्हेगारी विश्व सोडण्याबद्दल सांगते. बेबी आणि सिद्धूचे लग्न होते, पण पाप कर्म कधीही पाठ सोडत नाही. इन्स्पेक्टर अंजुम खानला पार्किंगच्या CCTV फुटेज वरून आणि लाल शूज वरून समजते की कोणी दुसरी तिसरी कोणी नसून बेबीच आहे. दुसरीकडे मोरे नावाचा प्रॉपर्टी डीलर जैनचे गुप्त शस्त्रसाठ्याचे गोदाम शोधून काढतो. 5 लाख रुपयांसाठी जैनला ब्लॅकमेल करतो. जैनचा मुलगा मन्नू कोर्टाबाहेर त्या डीलरला मारायला जातो, पण चुकून सिद्धूच्या मित्राच्या वडिलांना गोळी मारून ठार करतो. बेबी परिस्थिती सावरण्यासाठी मोरेला मारण्याचे काम स्वतः हाती घेते. स्नायपर गनने ती प्रॉपर्टी डीलर मोरेवर गोळी झाडते, पण मित्रांनो, गोळी झाडताच बेबीच्या पायाखालची जमीन सरकते. तो डीलर थेट तिचा नवरा सिद्धूच्या मिठीत कोसळून पडतो. तो डीलर सिद्धू आणि बेबीसाठीच नवीन फ्लॅट शोधत असतो. आपल्यामुळे एक निर्दोष माणसाचा जीव गेला या पश्चातापाने बेबी आतून पूर्णपणे तुटते. घरी आल्यावर सिद्धूच्या हातात बेबीची छत्री लागते आणि अपघाताने गोळी सुटून तिचा पाळीव कबूतर मरतो. सिद्धूला समजते की त्याची पत्नी एक भयंकर खुनी आहे. इन्स्पेक्टर अंजुमही घरी पोहोचते. बेबी सिद्धू समोर रडत माफी मागते. सिद्धू तिचे हातबलता समजून तिला माफ करतो आणि दोघीही शहर सोडून दूर जाण्याचा निर्णय घेतात. पण जफरचा भाऊ लकी जैनचे अपहरण करतो. बेबीला बंटी बिल्डरला मारण्याची धमकी देतो. बेबी लकी आणि त्याच्या गुंडांना जागीच ठार करते. आपल्या भावाच्या मृत्यूने जफर वेडा पिसा होतो. तो बेबीच्या घराचा पत्ता शोधून तिची आई आणि मन्नू यांना झोपडीत बांधून जिवंत जाळून टाकतो. आपल्या आईला जाताना पाहून
बेबी पेटून उठते. ती सिद्धूला सांगते की आता जफरचा अंत करायलाच लागेल. आणि मग मित्रांनो, याच वेळी चित्रपटातील सर्वात भयंकर आणि अनपेक्षित ट्विस्ट समोर येतो. बेबी अचानक स्पष्ट आवाजात बोलू लागते. सिद्धू हादरून विचारतो, तू तर बोलू शकत नव्हतीस. सत्य हे असतं की ती बेबी नसून दीदी असते. 20 वर्षापूर्वी त्या 5 स्टार हॉटेलमध्ये दीदीने स्वतःच्या पायात बेबीचे पैंजण बांधले होते. मारेकराने मुकबधीर बेबीला दीदी समजून मारले होते. जेव्हा आईने मृत शरीराच्या पायात पैंजण पाहिले तेव्हा आईने बेबी मरण पावली असे मानले. दीदीने आईच्या मानसिक संतुलनासाठी स्वतःची खरी ओळख लपवली आणि गेल्या 20 वर्षापासून ती बेबी बनून आपल्या जुळ्या बहिणीच्या मारेकरांचा शोध घेत होती. बेबी इन्स्पेक्टर अंजुमला पत्र लिहून जफरला मारून शरण येण्याचे वचन देते. अंजुम एका मोठ्या गुन्हेगाराचा खात्मा करण्यासाठी तिला मुभा देतो. दीदी जफरला त्याच 5 स्टार हॉटेलमध्ये बोलवते. तिने जिथे 20 वर्षापूर्वी तिच्या बहिणीची हत्या झाली होती. हॉटेलमध्ये भयंकर युद्ध सुरू होते. दीदी एका गुंडाचा खात्मा करत गच्चीवर पोहोचते. तिथे तिची नजर जफरच्या कापलेल्या कानावर पडते. दीदीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. ज्या मारेकऱ्याला ती 20 वर्ष शोधत होती तो दुसरा तिसरा कोणी नसून हाच गँगस्टर जफर होता. दुर्दैव म्हणजे ती न कळतच याच माणसासाठी काम करत होती. जफर सिद्धूला मारहाण करून त्याचा गळा दाबू लागतो. दीदी उठते आणि जफरवर गोळ्या झाडते. शेवटी ज्या प्रकारे जफरने तिच्या लहान बहिणीचा गळा घोटला होता त्याच प्रकारे ती जफरचा गळा आवळून त्याचा भयंकर अंत करते. जफरच्या मृत्यूनंतर दीदीला त्याच्या फोनवर जैनचा मेसेज दिसतो, बेबीला संपवले का? दीदी हादरते. जैनला आधीपासूनच माहित होतं की जफरचं बेबीचा मारेकरी आहे. जेव्हा दीदीने काम सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा जैननेच जफरला तिला मारण्याची सुपारी दिली होती. दीदी धावत मेट्रो ट्रेन मध्ये जैनला काढते. जैन गायावया करतो पण दीदी त्याला जागीच ठार करून आपल्या बहिणीच्या हत्येचा अंतिम सूड पूर्ण करते. सिद्धूला वाटतं की आता सर्व काही ठीक झालं आहे आणि ते एकत्र सुखाने जगू शकतील. पण शेवटी इन्स्पेक्टर अंजुम खान दीदीला एका नवीन लक्ष्याचा फोटो पाठवतो. त्याला मारण्याचे आदेश देतो. दीदीने केलेले खून लपवण्यासाठी आता तिला आयुष्यभर पोलिसांसाठी एक गुप्त किलर बनून राहावे लागणार आहे. याच भयंकर वळणावर हा चित्रपट संपतो. मित्रांनो, या चित्रपटाची मूळ संकल्पना ग्रीक पौराणिक कथातील निमेसिस आणि मानवी मानसशास्त्रातील ट्विन ट्रान्सफरन्स इफेक्ट यावर आधारित आहे. मानसशास्त्रानुसार जुळ्या भावंडांमध्ये एक अतिशय खोल मानसिक बंध असतो. जेव्हा एकाचा मृत्यू होतो तेव्हा दुसरी व्यक्ती बऱ्याचदा मृत व्यक्तीची ओळख स्वीकारून तिचे राहिलेले काम किंवा सूड पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. चित्रपटात दाखवलेले पैंजण हे भारतीय संस्कृतीत सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. पण इथे तेच पैंजण कालचक्र फिरवणारे ठरते. चित्रपटाचा मूळ संदेश हाच आहे की पापाचा गाडा कितीही भरला तरी नियती प्रत्येकाचा हिशोब चुकताच करते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आणि बेबी डू डाईट डू या चित्रपटाचे सखोल स्पष्टीकरण तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.